कोल्हापूर महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदी राजेश उर्फ राजू लाटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून त्यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे। या संदर्भात आज महापौर रुपाराणी निकम यांच्या उपस्थितीत महापालिकेत महत्त्वाची बैठक पार पडली। काँग्रेस पक्षाने अधिकृतरित्या राजू लाटकर यांच्या नावाचा अर्ज महापौरांकडे सादर केला। महापौर हे पत्र आयुक्तांकडे सुपूर्द करणार असून आयुक्तांकडून आज किंवा उद्या त्यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत आदेश काढले जाण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये विनायक फाळके, प्रताप जाधव आणि प्रवीण केसरकर यांची नावे चर्चेत होती। मात्र अखेरीस पक्षश्रेष्ठींनी राजू लाटकर यांच्या नावावर एकमत दर्शवले। माहिती व महाविकास आघाडीतील सदस्यांनीही महापौरांना पत्र देत लाटकर यांना संधी देण्याची मागणी केली होती। सध्या महापालिकेत काँग्रेसचे 34 आणि शिवसेनेचा 1 असे एकूण 35 नगरसेवक विरोधी बाकांवर आहेत। त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर काँग्रेस हा महापालिकेतील सर्वात मोठा आणि प्रबळ विरोधी पक्ष ठरतो। बैठकीदरम्यान नूतन महापौर रुपाराणी निकम यांचा सत्कारही करण्यात आला। महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून राजू लाटकर यांच्या नियुक्तीनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय समीकरणे कशी जुळणार, तसेच महापालिकेचा कारभार कोणत्या पद्धतीने पुढे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। अभ्यासू आणि मुद्देसूद मांडणीसाठी ओळखले जाणारे राजू लाटकर आता विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कशी सांभाळतात याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे।